राज्यात सर्वदूर पाऊस सुरू आहे। मराठवाड्यात पाऊस झालाय ही सर्वात जमेची बाजू ठरली आहे। औरंगाबादमध्ये गेले 2 दिवस पाऊस झालाय, त्यामुळे बळीराजाला सुखावणाऱ्या सरी आहेत। दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रातही पावसाची चांगली हजेरी आहे। परतीच्या पावसानं खानदेशवासियांना सुखात धक्का देत जोरदार हजेरी लावली आहे। धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात गणरायाचं स्वागत करून वरुणराजानं काहीसा दिलासा दिला। गेल्या महिन्याभरापासून खानदेशात पावसानं दडी मारली होती। शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता। गेल्या 2 दिवसापासून झालेल्या पावसामुळे काहींना दिलासा मिळाला आहे। असाच पाऊस पुढील 15 आठवड्यापर्यंत टिकला तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे। जळगाव जवळील पाळधी येथील गिरणा नदीच्या रेल्वे पुलाच्या खालील मोठ्या प्रमाणावर वाळू माती पुरात वाहून गेल्यानं सुरत रेल्वे मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली। अनेक गाड्या रात्री 1 वाजल्यापासून रद्द करण्यात आल्या। तमिळनाडू स्टेशनवर हजारो प्रवासी अडकले। मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात दमदार पाऊस बरसतोय, तर धुळे, जळगावसह खानदेशात संततधार बरसते। आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आपल्या सोबत आहेत। विशाल, राज्यावर बाप्पाच्या कृपेची बरसात झालेली आहे। मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी दमदार, काही ठिकाणी संततधार पण बरसतोय, ही सुखाची बातमी आहे। विशाल, काय सांगाल? दुष्काळग्रस्त मराठवाड्याला तर बाप्पा खूपच जास्त पावला असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल। विषयी काल संध्याकाळपासून सुरू झालेली संततधार अजूनही कायम आहे। हा पाऊस फक्त औरंगाबाद, जालना या परिसरात नाही तर संपूर्ण मराठवाड्यात हा पाऊस जोराने सुरू आहे। खरं तर जेव्हापासून पावसाळा सुरू झाला तेव्हापासून आतापर्यंत मराठवाड्यात असा पाऊस बरसलाच नाही। नद्या नाले पूर्णतः कोरडेच राहिले। मात्र या 12 तासाच्या पावसानं मराठवाड्याला फार मोठा दिलासा मिळाला असं आपल्याला म्हणता येईल। मुसळधार असलेल्या या पावसामुळे जालन्यातील कुंडलिका नदीला पूर आलाय, तर औरंगाबादमध्ये सुखना नदीलाही बऱ्यापैकी पाणी आलंय। तर अनेक भागात जलयुक्त शिवाराची जिथे कामं झाली होती त्या ठिकाणी बऱ्यापैकी पाणी साचलंय। शेतकऱ्यांसाठी जरी खूप मोठा हा दिलासा नसला तरी पिण्याच्या पाण्याची मोठी अडचण या पावसामुळे दूर होईल। त्यामुळे विघ्नहर्ता आला आणि मराठवाड्याचं संकट काही अंशी दूर करून जातोय असं चित्र दिसतंय। नक्कीच महाराष्ट्राचा सुखकर्ता खऱ्या अर्थानं मराठवाडा उत्तर महाराष्ट्रासाठी विघ्नहर्ता ठरलाय, हे या क्षणाला आपण म्हणू शकतो, एवढं मात्र नक्की। धन्यवाद विशाल। या संदर्भात आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न येतोय की ही जी या बरसलेल्या पावसामुळे पाण्याची पातळी आहे ती वाढल्याचं कुठे प्रमाण किंवा या संदर्भातली माहिती काही मिळते आहे का? काल रात्रीपासून विषय हा पाऊस सुरू आहे। पाण्याच्या पातळीत सध्या तरी मोठी वाढ होणार नाही, मात्र नाशिक परिसरातही जोरदार पाऊस सुरू आहे। गोदावरी नदी नाशिक कडून औरंगाबादला वाहते। या संपूर्ण प्रवासात 8 ठिकाणी बंधारे आहेत, त्यामुळं येणारं पाणी नाशिकवरनं जसं येतं तसं पाण्याच्या पातळीत वाढ होते। सध्या नद्या, नाले आणि जे छोटे लघु बंधारे असतात त्यामध्ये मात्र निश्चितपणे पाणी साठायला सुरुवात झालेली आहे। काही ठिकाणी नद्यांना पूर आल्यामुळे छोटी छोटी जी धरणं आहेत ती सुद्धा भरायला सुरुवात झाली आहे आणि मोठ्या प्रमाणात जलयुक्त शिवाराची कामं झाली आहे। ते बंधारे सुद्धा निश्चितपणे भरायला सकाळपासूनच सुरुवात झाली आहे। त्यामुळे हा पाऊस पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीनं अतिशय मोठा दिलासा ठरणार यात शंका नाही। नक्कीच विशाल, या सगळ्या संदर्भात बळीराजाची काय भावना आहे शेतकऱ्यांच्या, विशेषतः ज्यांच्याकडे आता गणेशोत्सव जोरात सुरू आहे त्यांच्याबद्दल आपण बोलूया। त्यांनी काय तुमच्याकडे प्रतिक्रिया दिली आहेत का, किंवा संपूर्ण जनमानसाचा कौल काय सांगतोय? निश्चित कमी पावसामुळे खरीपाचं पीक पूर्णतः वाया गेलं होतं। जवळपास 4.5 लाख हेक्टरवरील पीक पावसाअभावी जळून गेलं होतं। पेरण्या वाया गेल्या होत्या, दुबार पेरणी वाया गेली होती। मात्र हा पाऊस जर असाच काही दिवस राहिला तर निश्चितपणे रब्बीचं पीक मराठवाड्यातील बळीराजाला मिळू शकेल। हा चांगला पाऊस होतोय, त्यामुळे ज्वारी आणि बाजरीचं बळीराजा पीक घेऊ शकेल आणि पावसाचा वेग असाच कायम राहिला। नदी नाल्या भरून वाहू लागलेत, विहिरी भरल्या, तर काही ठिकाणी शेतकरी गव्हाचं सुद्धा पीक घेऊ शकेल। म्हणजे जे खरीपाचं पीक हाती निघून गेलंय, गणरायाच्या कृपेनं रब्बीचं पीक निश्चितपणे शेतकऱ्यांच्या हाती लागू शकतं आणि त्यामुळं कुठंतरी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरही आता आशा दिसायला लागलेली आहे। नक्की शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरही आशादायक दिलासा चित्र निर्माण झाले। धन्यवाद विशाल। थेट जाऊया, योगेश खरे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। योगेश, नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्रात दमदार पाऊस बरसतोय, काय सांगाल? मध्यरात्रीपासून हा पाऊस सुरू झालेला आहे उत्तर महाराष्ट्रातल्या जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यामध्ये, तर काल संध्याकाळपासूनच सुरू झाला आहे। मात्र नाशिकमध्ये मध्यरात्रीपासून पाऊस सुरू झाला आहे। 2-2:30 वाजेच्या सुमारास मुसळधार पाऊस या ठिकाणी होता आणि अजूनही तो पाऊस सतत सुरू आहे। तुफानी असा पाऊस आहे। आपण बघू शकतोय की रामकुंडावर सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाणी जे आहे ते गोदावरी पात्रामध्ये आले आहे। यावेळी जे पाणी सोडण्याची नामुष्की जी या ठिकाणी आलेली होती आणि हायकोर्टाने जे काही फटकारलेलं होतं त्या पार्श्वभूमीवर निसर्गानंच आज चमत्कार केला आहे आणि पाणी जे आहे
ते स्वच्छ पाणी आणि निर्मळ वाहतं पाणी आज सगळ्या भाविकांना या ठिकाणी मिळतंय. आपण बघू शकतोय की पूर्ण पाण्याची जी पातळी आहे ती आपल्याला सगळ्या ठिकाणी वाढलेली दिसते आहे आणि फ्लो सुद्धा जो आहे तो जोरदार आहे. त्यामुळे 1-2 जण या ठिकाणी वाहून जाताना जीवरक्षकांनी वाचवलेलं आहे आणि तितक्याच मोठ्या प्रमाणामध्ये हा पाऊस वाढतोय, परत कमी होतोय. त्यामुळे किती पाणी येईल याची अपेक्षा आहे किंवा ज्या पद्धतीचं पोलिसांचं नियोजन आहे ते अनेक वेळेस या ठिकाणी कोलमडताना दिसतंय. मध्यरात्रीपासून म्हणजे आज जवळजवळ 6 तास झालेत हा पाऊस सातत्यानं सुरू आहे आणि असाच पाऊस राहिला तर नाशिक जिल्ह्यातली धरणं लवकरच या ठिकाणी भरतील. कदाचित एका दिवसात ही सगळा चमत्कार होऊ शकेल आणि त्यानंतर मराठवाड्याचा जो भीषण पाण्याचा प्रश्न आहे तो या ठिकाणी सुटू शकेल असं म्हणायला हरकत नाही. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.